ॲडव्होकेट विक्रांत शंके ज्यांचा या ठिकाणी आत्ता सत्कार झाला ते आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. धन्यवाद सर. सर्वात प्रथम मी लक्षवेधी या निर्भीड, निष्पक्ष आणि परखड अशा स्वरूपाच्या व्रतवाहिनीचा वर्धापन दिवस पाहिला आहे. त्यानिमित्तानं अझरभाईंना आणि त्यांच्या सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि लातूर शहराच्या प्रथम नागरिक जयश्रीताई सोनकांबळे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित औषाहून या ठिकाणी त्यांच्या वेळात वेळ काढून या ठिकाणी अफसरबाबा शेख आलेले आहेत. आताच ज्या पद्धतीनं उत्कृष्ट अशा प्रकारचा संवाद त्यांनी आपल्यासोबत केला त्या मंजुषाताई निंबाळकर असतील, आमचे आफीसाहेब असतील, इसरार सगरे सर असतील आणि आपण सगळे माझे फॅमिली आहात. विद्यार्थी दशेपासून लातूर शहरामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये सामाजिक, राजकीय आणि नंतरच्या काळात पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एक कार्यकर्ता म्हणून, पत्रकार म्हणून आणि पुढे जाऊन एक राजकीय नेता म्हणून जर माझा पिंड कोणत्या संस्कारावर पोचला असेल तर तो म्हणजे तुमच्या संस्कारावर पोचलेला आहे. त्याच्यामुळे मोहसिन भाई असतील, पाठीमागे ताहिरभाई बसले, सौदागर साहेब आहेत, ही सगळी मंडळी यांच्याकडे पाहत मी हे सगळं समाजकारण आणि पत्रकारिता शिकलो. लक्षवेधी न्यूजच्या माध्यमातून लक्षवेधी पत्रकार पुरस्कार देऊन माझा आज गौरव करण्यात आला. खरं तर हा सत्कार आणि माझ्या पाठीवर मारलेली ही कौतुकाची थाप ही कितपत बळ देऊन जाणारी आहे याचा अंदाज तुम्हाला करता येणार नाही. एक फार मोठ्या प्रकारची प्रेरणा आज मी या कार्यक्रमातून घेऊन जात आहे साथी. त्यामुळे परत एकदा मी अझरभाई असतील आणि त्यांची टीम असेल त्यांचे खूप खूप आभार मानतो, मनापासून धन्यवाद देतो. मनोगताच्या निमित्तानं मला हे मांडायचं आहे की 2020च्या साली जानेवारीच्या महिन्यामध्ये मला ते चांगलं आठवतं, मी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश केला. लहानपणापासून वाचन असल्यामुळे आणि चळवळीमध्ये सक्रिय असल्यामुळं मला पत्रकारितेच्या क्षेत्राला घेऊन एक फार मोठं आकर्षण होतं. आणि फक्त आकर्षण नव्हतं तर या गोष्टीची जाणीव होती की पत्रकारिता हा ज्या पद्धतीनं प्रशासन आणि सामान्य माणसाच्या मधला दुवा आहे त्याच पद्धतीनं इथल्या जनसामान्यांचा, दलितांचा, आदिवासींचा आवाज मांडणारं एक प्रभावी माध्यम पत्रकारिता होऊ शकतं. आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन मी पत्रकारितेमध्ये आलो. त्यावेळेस आव्हानं मोठी होती. महाराष्ट्र जीवन न्यूज नावाचं जे माझं न्यूज चॅनल आहे, कार्यकारी संपादक म्हणून मी त्याचं काम 2020 पासून आज तागायत पाहत आलेलो आहे. त्या वृत्तवाहिनीसोबत काम करत असताना आव्हानं भरपूर होती. सबस्क्रायबर्स कमी होते, फॉलोअर्स कमी होते, लोकांना मेनस्ट्रीम मीडियाच्या पत्रकाराची एक प्रकारे चटक लागली होती. अझरभाई, तुम्हाला प्रकर्षानं सांगू इच्छितोय की इथले जे मेनस्ट्रीम माध्यम आहेत आणि नाव घ्यायला हरकत नाही, एबीपी माझा असेल, TV9 असेल, अशा प्रकारच्या मेनस्ट्रीम माध्यमांच्या प्रतिनिधींना आणि त्यांच्या चॅनलला इथल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावरून काही देणं गेलं नसतं. मात्र सर्वसामान्यांना त्याचं कौतुक असतं. ते म्हणतात तुमचं चॅनल एबीपी माझं नाही का, TV9ला नाव कसं आहे तुम्ही. त्यांच्या वेदना आणि त्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी जो पत्रकार, जो प्रतिनिधी त्यांच्या दारापर्यंत गेलेला आहे त्यांचं त्यांना कौतुक वाटत नाही. तर मला असं वाटतं एक प्रकारच्या इल्युजन मध्ये लोक जगत आहेत. आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना जे कटू अनुभव आले त्याच्यामध्ये पत्रकारांचे सुद्धा या ठिकाणी वर्तन त्या ठिकाणी ठीक नाही चालू. आता डिजिटल मीडियामध्ये आणि पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणारे काही पत्रकार आहेत. मला एका प्रसिद्ध शायराचा शेर आठवतो, त्यांचं वर्णन करण्यासाठी ते कोण आहेत ते तुम्ही ओळखून घ्यावं. अशा प्रकारची प्रवृत्ती पत्रकारितेमध्ये सुद्धा राहिली नाही पाहिजे या मताचा मी आहे. तुकाराम महाराज या पद्धतीने म्हणतात की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. अशा प्रकारची प्रवृत्ती, अशा प्रकारची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली असताना आपल्यातलेच काही पत्रकार मात्र त्या शायरांच्या शब्दात सांगतो, सामने वाले को हल्का जानकर भारी है आप, सामने वाले को हल्का जानकर भारी है आप, आपको दरबार की आदत है, दरबारी है आप. अशा प्रकारचा दरबारीपणा करताना दिसत आहेत. तर अशा प्रकारचे पत्रकार लोकशाही सहन करत नाहीत. साथींनो, एक महत्वाचा मुद्दा जाता जाता मी या ठिकाणी मांडतो. तुम्ही जर प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026चा या वर्षीचा जर काढून पाहिला, प्रेस फ्रीडम इंडेक्स काय असतो? प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे त्या देशामध्ये पत्रकारांना त्यांचं काम करण्यासाठी कितपत स्वातंत्र्य दिलं चाललंय त्याची मोजणी केली जाते. त्याला प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणतात. आणि दुर्दैवानं आपला भारत देश हा प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 157व्या क्रमांकावर आहे, जो जस्ट मागच्या वर्षी
151व्या क्रमांकावर होता. म्हणजे दरवर्षी 6-7च्या रँकनी आपला देश हा पत्रकारांचा गळा घोटण्यामध्ये, पत्रकारांचा आवाज दाबण्यामध्ये पुढे चाललेला आहे. ही लोकशाहीसाठी आणि तुमच्या माझ्यासाठी खूप धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर आपण काय केलं पाहिजे? या पार्श्वभूमीवर आपण निर्भीड, निष्पक्ष आणि परखड बातम्या देणाऱ्या, जनसामान्यांच्या बाजूने प्रशासनाला प्रश्न विचारणाऱ्या, सत्तेला जाब विचारणाऱ्या पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे. आणि आजचं जे चित्र आहे, आजचं हे चित्र मला खूप आशादायी वाटतंय. पुरे 1 वर्ष सुद्धा या ठिकाणी लक्षवेधी न्यूज चॅनलला, वृत्तवाहिनीला, या डिजिटल मीडिया नेटवर्कला झालेले नसताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी अझरबैजानच्या चॅनलचा फॉलोअर्सचा टप्पा हा 30,000 पेक्षा जास्त फॉलोअर्सचा टप्पा गाठलेला आहे. तर एका निर्भीड, निष्पक्ष पत्रकाराच्या पाठीमागं खंबीरपणानं, ठामपणानं इथले पुरोगामी लातूरकर, इथले बहुजन विचाराचे लातूरकर कार्यकर्ते, नेते, विचारवंत उभे असल्याची साक्ष देणारी ही गोष्ट आहे. शेवटी एक मुद्दा मांडतो. आता जे तळमळीनं पत्रकारिता करतात, जे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पत्रकारिता करतात, अशा तरुण आणि तडफदार पत्रकारांसाठी शासनाने काही गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणून शासनाच्या निदर्शनात त्या गोष्टी आणून देण्यासाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही डिजिटल मीडिया युनायटेड फोरम या संघटनेची स्थापना केलेली आहे. या मंचावरून मी लातूर जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रातल्या सर्व पत्रकार बंधूंना, भगिनींना आवाहन करतोय की आपल्या समस्यांसाठी, आपल्या न्याय हक्कासाठी डिजिटल मीडिया युनायटेड फोरम या संघटनेमध्ये तुम्ही सहभागी व्हा. साथींनो, आपल्या मागण्या साध्या आणि सोप्या आहेत. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांची नोंद सरकार दरबारी व्हावी. त्याचबरोबर प्रिंट मीडियाच्या जे पत्रकार आहेत त्यांना अधिस्वीकृतीसारख्या गोष्टींचे लाभ असतील किंवा त्या अनुषंगाने सगळे शासकीय लाभ असतील, ते सगळे लाभ मिळाले पाहिजेत. अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन डिजिटल मीडिया युनायटेड फोरम ही मैदानामध्ये उतरलेली आहे. तर पत्रकारिता, भारतीय लोकशाही आणि इथला लोकशाही समाजवाद असेल किंवा फुले शाहू आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे आणि ही सगळी पुरोगामित्वाची परंपरा जी आता दाभोळकर, पानसरे आणि इव्हन आताचे जे तरुण ऍक्टिव्हिस्ट आहेत त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचते. तर या सगळ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सक्रिय राहूया. शेवटी एक शेमफुल अशी गोष्ट झालेली आहे. देशाचे सर्वोच्च न्यायाधीश सूर्यकांत सर यांनी इथल्या तरुणांना झुरळाची उपमा दिली आहे. ते म्हणतात की इथले तरुण हे झुरळ झालेले आहेत. हे बेरोजगार तरुण हे झुरळ नंतर पत्रकारितेमध्ये जातात, नंतर ऍक्टिव्हिस्ट होतात आणि अशा प्रकारे झुरळाचा बंदोबस्त केला पाहिजे. अशा प्रकारचं भारतातल्या तरुणांना अपमानास्पद अशा प्रकारचं सूर्यकांतजी यांनी विधान केलेलं आहे. देशाच्या एका सर्वोच्च ठिकाणी, न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च ठिकाणी बसून अशा प्रकारचं विधान करणं हे कितपत चुकीचं आहे याची कारणमीमांसा आपण करावी. या विधानाचा मी नम्रतापूर्वक निषेधच करतो आणि आपली रजा घेतो. आपण भेटत राहूया, संवाद सुरू ठेवूया, चिंतन झालं पाहिजे आणि परिवर्तन झालं पाहिजे. शेवटी म्हणतात की सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, कोशिश ये है कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में ना सही तो तेरे सीने में सही, परिवर्तन की आग जलनी चाहिए. आणि ही कोशिश निरंतर चालली पाहिजे. एवढं बोलतो. आपण सर्वांनी माझं शांत चित्तन ऐकून घेतलं याबद्दल आपले आभार मानतो. लक्षवेधीच्या सगळ्या टीमनी मला या ठिकाणी बोलवलं, इतका मोठा माझा सन्मान केला, याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन आणि मी रजा घेतो. जय भीम, लाल सलाम. धन्यवाद लंकेश सर. यानंतर